Download the Z5 app now. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 17 एप्रिलच्या भागात ईशा रस्त्यावर चालत असताना मागून ट्रक येत असतो. ट्रकचा हॉर्न ऐकूनही ईशा बाजूला होत नाही. ट्रक तिला उडवणार तितक्यात जोगतीन तिला बाजूला खेचते. ईशाला धक्क्यात पाहून जोगतीन घाबरते. ती तिला प्रश्न करते, मात्र ईशा एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही. इकडे ईशाचा कुठेच पत्ता लागत नसल्यामुळे सर्वजण काळजीत असतात. तितक्यात जयदीप आणि आईसाहेब निमकरांच्या घरी येतात. आईसाहेब ईशा कुठे आहे असं विचारतात. तेव्हा ईशाची आई ईशा घरी नसल्याचं सांगते. आम्ही देखील तिची वाट पाहत आहोत असं सांगते. ती कुणालाच काही न सांगता घर सोडून गेल्याचं आईसाहेबांना कळतं. रुपाली आणि बिपिन ईशाला शोधण्यासाठी बाहेर पडतात. इकडे जोगतीन ईशाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला असं तिला विचारते. तेव्हा ईशा तिचा विश्वासघात झाल्याचं सांगते. ज्या माणसावर तिने मनापासून प्रेम केलं त्या माणसाने तिचा विश्वासघात केल्याचं ती जोगतीनला सांगते. तेव्हा जोगतीन तुझ्या जन्मामागचं कारण शोधायला तिला सांगते. ती तिला देवीच्या मंदिरात घेऊन जाते आणि देवीची प्रार्थना करायला सांगते. तेव्हा ईशाला परातीमध्ये राजनंदिनीचा चेहरा दिसतो. काही वेळाने जोगतीन ईशाला घरी घेऊन येते आणि तिच्या आईबाबांना तिला काही वेळ एकटं राहू द्या असं सांगते. या मालिकेच्या आगामी भागात विक्रांत खोलीत एकटा असताना त्याला खोलीबाहेर स्त्रीची सावली दिसते. ईशा आणि राजनंदिनीमध्ये नेमका काय संबंध आहे? काय असेल राजनंदिनीची कथा? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.